नमस्कार. सानवी हेल्दी रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी बनवणार आहे रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला. कधीही रेस्टॉरंटमध्ये गेलो तर सहसा काजू मसाला ऑर्डर केला जातो, परंतु काजू मसाला ही रेस्टॉरंटमधील सर्वात महागडी अशी डिश आहे. आज मी तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये काजू मसाला हा कसा बनवला जातो हे दाखवणार आहे. अगदी बेसिकपासून सर्व टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी 5 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. त्याच्यातील 3 कांदे सध्या वापरायचे. या कांद्यांपासून व्हाईट बेस बनवायचा आहे. कांद्यांचा मागचा जो मुळाचा पार्ट असतो तो काढून टाकायचा आहे. आता कांद्याचे उभे काप करून घ्यायचे. या कांद्यांचं वजनी प्रमाण म्हणाल तर 100 ते 125 ग्रॅम बनेल. अशा पद्धतीने मी इथे सर्व कांदे कट करून घेतलेले आहेत. इथे मी संपूर्ण रेसिपीसाठी अर्धी वाटी काजू घेतलेले आहेत. याच्यातील फक्त 8 ते 10 काजू बेस बनवण्यासाठी वापरायचे आहेत. यापेक्षा जास्त काजू वापरायचे नाहीत, नाहीतर ग्रेव्ही ही अधिक घट्ट अशी बनते. इथे मी कढईमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये काजू आणि कट केलेला कांदा घालायचा आहे. असं केल्यामुळे काजू थोडासा सॉफ्ट होतो आणि बारीक करताना एकदम छान अशी पेस्ट तयार होते आणि कांद्याचा देखील उग्र वास हा नाहीसा होतो. आता 5 मिनिट हे छान शिजलेलं आहे. झाऱ्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे याच्यातील पाणी सर्व निथळून जाईल. हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये याची पेस्ट करून घ्यायची. इथे मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो बिया काढून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे कट केलेले आहेत. आता 1 इंच आलं घ्यायचं आहे, ते देखील अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर या मसाल्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या देखील बारीक कट करून घालायच्या आहेत. तसेच 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहेत आणि याचं वाटण बनवून घ्यायचं आहे. तोपर्यंत काजू आणि कांदा देखील थंड झालेला आहे. यामध्ये पाणी न घालता बारीक पेस्ट करून घ्यायचे. इथे काजू आणि कांद्याचा व्हाईट बेस तयार झालेला आहे. तसेच इकडे मसाला देखील तयार केलेला आहे. यामध्ये टोमॅटो, आलं आणि लसूण आहे. आता काजू मसाला बनवण्यासाठी 2 मीडियम साईजचे कांदे अगदी बारीक असे चिरून घेतलेले आहेत. आतापर्यंत सर्व बेसिक तयारी करून घेतली. आता रेसिपी बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई थोडीशी गरम झाली की याच्यामध्ये तेल घालायचं आहे. गॅसची फ्लेम ही मिडियम करायची आहे आणि तेल थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये काजू फ्राय करून घ्यायचे आहेत. मगाशी अर्धी वाटी काजू घेतलेले होते, त्याच्यातील 8 ते 10 काजू हे व्हाईट बेस बनवण्यासाठी वापरले आणि जे राहिलेले काजू आहेत ते सर्व काजू फ्राय करून घ्यायचे आहेत. काजू फ्राय करत असताना मीडियम फ्लेमवरतीच फ्राय करायचे आहेत, नाहीतर ते लगेचच करपतात. काजू हे अगदी थोडेसे गोल्डन कलरवरती तळून घ्यायचे, जास्त डार्क करायचे नाही. अगदी 2 मिनिटात काजू गोल्डन कलरवरती तळले गेलेले आहेत. लगेचच झाऱ्याने काढून घ्यायचे. आता राहिलेल्या तेलामध्ये खडे मसाले घालायचे. तिथे मी 1 स्टार फूल घेतलेलं आहे, 1 दालचिनीचा तुकडा, 2-3 मिरे आणि लवंग घेतलेली आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. जिरे चांगले तडतडले की अगदी बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. कांदा देखील छान असा मऊ झाला पाहिजे, अगदी गुलाबी रंगावरती परतवून घ्यायचा आहे. आता यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे. हळदीचं प्रमाण हे अगदी कमी ठेवायचं आहे. हळद थोडीशी जास्त झाली तर ग्रेव्हीचा कलर हा पिवळसर दिसतो. हळद घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये टोमॅटो, आलं आणि लसूण याची पेस्ट बनवलेली घालायची. प्युरी बनवत असताना टोमॅटो, आलं, लसूण हे कच्चंच घेतलेलं होतं, त्यामुळे इथे ही प्युरी व्यवस्थित शिजवून घ्यायची. याच्यातील सर्व कच्चापणा गेला पाहिजे. 3-4 मिनिट याला शिजवून घेतल्यानंतर याच्यामध्ये मसाले ॲड करायचे. गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि 2 चमचे लाल तिखट घालायचं आहे. तसेच अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायचे. तसेच 1 चमचा धनेपूड ॲड केलेली आहे. मसाले घालेपर्यंत खाली लागू नये म्हणून मधूनच थोडंसं हलवून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे. तुम्ही या ठिकाणी गरम मसाला किंवा इतर कोणताही मसाला घालू शकता. आता सर्व मसाले घालून झालेले आहेत. हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि चांगलं तेल सुटेपर्यंत याला 2 ते 3 मिनिट शिजवून घ्यायचं आहे.
आता 2 ते 3 मिनिटानंतर याला बाजूनी छान असं तेल सुटलेलं आहे, म्हणजेच हा मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये व्हाईट बेस घालायचा आहे. व्हाईट बेस म्हणजेच कांदा आणि काजूची प्युरी बनवलेली घालायची. व्हाईट बेस घातल्यानंतर देखील व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करूनच याला 2 ते 3 मिनिट चांगलं शिजवून घ्यायचं आहे. काजू आणि कांदा बारीक करत असताना त्याच्यामध्ये पाणी घातलं नाही, कारण इथे आपल्याला ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. जर पाणी घालून पेस्ट बनवली तर इथे कांदा आणि काजू हा शिजला जातो. आता व्हाईट बेस देखील व्यवस्थित भाजून झालेला आहे. याला थोडंसं तेल देखील सुटायला लागलेलं आहे. याच्यामध्ये आता गरम पाणी घालायचं आहे. काजू मसाल्याची ग्रेव्ही ही थोडीशी दाटसर असते, त्यामुळे याच्यामध्ये पाणी घालताना अगदी थोडंसं घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवून याला मंद गॅसवरती 5 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये झाकण उघडून थोडंसं हलवून घ्यायचं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता ग्रेव्ही छान शिजलेली आहे आणि थोडीशी दाटसर देखील झालेली आहे. कलर देखील छान आलेला आहे. आता यामध्ये फ्राय केलेले काजू घालायचे. काजू घातल्यानंतर याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनिट वाफ काढून घ्यायचे. आता 2 मिनिट झालेली आहेत. आपण झाकण उघडून चेक करूया. रेस्टॉरंट स्टाईल काजू मसाला तयार झालेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता काजू मसाला रेडी झालेला आहे. तुम्ही इथे पाहू शकता अगदी रेस्टॉरंटसारखाच इथे मसाला तयार झालेला आहे. अगदी दाटसर असा काजू मसाला दिसत आहे. आता याच्यावरती तेल दिसू लागलेलं आहे, म्हणजे काजू मसाला हा रेडी झालेला आहे. गॅसची फ्लेम ही लगेचच बंद करायची आणि काजू मसाला सर्व करूया. अगदी रेस्टॉरंटसारखा काजू मसाला घरच्या घरी अगदी कमी खर्चात तुम्ही बनवू शकता. दिसायला इतका छान दिसत आहे, कलर देखील खूप छान आलेला आहे आणि चव म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते. मी सांगितलेल्या सर्व स्टेप्स फॉलो करून तुम्ही देखील अशा प्रकारे काजू मसाला बनवला तर घरच्यांना देखील खूप आवडेल. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.